नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले सुनील आणि प्रिया घरी असतात आणि अचानक नंदा येते. आता पुढे. यावेळी कशी आलीस? माहीत नव्हतं म्हणून आले. प्रियाकडे पाहत ती म्हणाली, तसं नाही म्हणत मी. नेहमी संध्याकाळी येतेस आणि आज पाळत ठेवून तुला पकडायला नाही आले. ते झालंच, पण काल सांगायचं राहूनच गेलं. प्रसाद रडत होता त्या गडबडीत विसरले. काय ते? तयारीसाठी अर्धा दिवस रजा घेतली. म्हटलं काल विसरले, आज तरी निरोप ठेवून जाऊ. कशासाठी? आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज. किशोरनी तुला मुलांना घेऊन बोलावलंय. सवड मिळाली तर ये, नाही आलास तरी रागवणार नाही. सांगून झाल्यावर पिशवीतला द्राक्षांचा खोका तिने टीव्हीवर ठेवला आणि निघून गेली. काही क्षण शांततेत गेले. झाल्या प्रकाराने सुनील विचारात पडला होता. असं काय बोलते ती? प्रियाने विचारलं. तुला नाही कळायचं, असं म्हणून त्याने सोफ्याच्या बॅकरेस्टवर डोकं ठेवलं आणि डोळे मिटून विचार करू लागला. प्रियाचा विरस झाला. पर्स उचलून ती उठली आणि म्हणाली, मी निघते. ठीक आहे. डोळे न उघडताच सुनील म्हणाला. प्रिया गेली. दार बंद केल्याचा आवाज झाला. सुनीलने डोळे उघडले. तो उठला. दरवाजाचा बोल्ट लावून मुलांशेजारी येऊन आडवा झाला. गाढ झोप यावी असं त्याला वाटत होतं, पण येत नव्हती. शेवटी आपल्या आयुष्याचं नक्की काय होणार? संसार अर्ध्यावर टाकून सुनीता निघून गेली. पूर्वी इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता मुलावर माया करणारी नंदाही बदलत चालली. ती आता माझ्या खाजगी गोष्टीत लुडबुड करू पाहते आहे. तिची लुडबुड चालू देण्याचं मुळीच कारण नाही. तरीही बोलता येत नाही. रागाचा कड गिळून गप्प राहावं लागतं. मुलांसाठी ती बदलत असली तरी तिची मुलावरची माया तशीच आहे. प्रिया आता माझ्या आयुष्यातून जावी. ती गेल्यावर तरी नंदाचा राग कमी होईल. मुलांना वाऱ्यावर सोडून मी तिच्या आहारी जाईन ही तिची भीती संपेल. पण माझं काय? माझ्या शरीराची भूक मी कशी भागवणार? बाजारूबाईकडे जायची किळस वाटते. वासनांची गळचेपी होणार. वासना दाबल्या तर जास्तच उफाळणार. संयम हाच उपाय, पण ते आपल्या शक्तीपलीकडचं आहे. 35चं वय, स्त्री सुखाची मजा मनमुराद लुटलेली. संयम राहील कसा? उपभोगलेल्या सुखाच्या आठवणीवर जगायचं ठरवलं तर ते गंजीत खोलीत लपवून ठेवल्यासारखं होईल. उपाय काय? यावर उपाय काय? विचारांचं मंथन चालू होतं कितीतरी वेळ. पप्पा, उशीर नाही ना झाला? जागी होऊन उठून बसत कृपाने विचारलं. कशाला? पांडू काकांकडे जायला हो. त्याने घड्याळ पाहिलं. 5 वाजले होते. म्हणजे गेले 2 तास आपण फक्त विचार करीत होतो की आपल्याला झोप लागली होती. त्याला कळेना. बेटा, आधी आपण नंदामावशीकडे जाऊ, तिथून नंतर पांडू काकांकडे जाऊ. आणि नंदामावशी इकडे आली तर? नाही येणार. का? तिच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. मघाशीच आली होती बोलवायला. तुम्ही झोपला होता. हो, मग मला का नाही उठवलंत? ती म्हणाली नको उठवू म्हणून नाही उठवलं. तिने द्राक्षे पण आणलीत तुम्हाला. कुठं आहेत? कृपा पटकन उडी मारून कॉटवरून खाली उतरली आणि फ्रीज उघडून पाहू लागली. फ्रीजमध्ये नाहीत. मग? टीव्हीवर आहेत बघ. मग ठेवूया आपण फ्रीजमध्ये धुवून? तू तोंड धु, मी प्रसादला उठवतो. थांबा पप्पा, प्रसादला नको उठवू.
का? तो रडणार. त्याला असं नाही उठवायचं. मग उठला की त्याला भूक लागते, मग तो रडत बसतो. असं? आधी दूध गॅसवर ठेवा, ते गरम करून थंड करायचं आणि बाटलीत भरून त्याच्या तोंडात द्यायचं झोपेतच. हो, मग तो दूध पिता पिता जागा होणार. अरे बापरे, असं तंत्र आहे काय? हो. बरं बुवा, तसं करूया. चला चला. 6:15 वाजता सुनील मुलांना घेऊन नंदाच्या घरी पोहोचला. किशोरने पुढे येऊन सुनीलचं स्वागत केलं आणि नंदाला हाक मारली. नंदा आली. सुनीलकडे तिनं पाहिल्या न पाहिल्यासारखं केलं. मुलांना जवळ घेऊन पापे घेतले आणि त्यांच्याशी बोलू लागली. आपल्याशिवाय कुणीच आलेलं नाही हे पाहून सोफ्यावर बसता बसता सुनीलने विचारलं, मीच लवकर आलेला दिसतोय सगळ्यांच्या अगोदर. दुसरं कुणीच येणार नाही? त्याच्या शेजारी बसत किशोर म्हणाला. का? कुणाला बोलावलेलंच नाही. असं का? नंदाने किशोरकडे पाहिलं आणि ती मुलांना घेऊन आत गेली. ती गेली तशी किशोर म्हणाला, तिला आवडत नाही. पण दरवर्षी तुझे भाऊ बहिणी इतर जवळचे नातेवाईक असतातच ना? हो, पण यंदा नाहीत. दरवर्षी जमलेल्यातलं कुणीतरी विचारतंच, आता पेढे कधी? मग हिचा मूड जातो. पाहुणे गेले की ही रडत बसते. हां, मग 4 दिवस माझ्या मागे हिचा लकडा सुरू असतो. कसला? दुसरं लग्न करा. मग तू का नाही विचार करीत त्याबद्दल? वेडा आहेस की काय तू? का? काय हरकत आहे? माझ्या अगोदरपासून तिला ओळखतोस, पण तुला तिचं मन कळलं नाही. नाही बुवा, खूप सेन्सिटिव्ह आहे ती. जरा कुणी काही बोललं तरी मनाला लावून घेते. उद्या सवत काही बोलली तर मग विचारायलाच नको. 2 बायकांचं पटलंय कधी? माझ्या डोक्याला नको तो ताप. पण ज्या अर्थी ती असं सांगते त्या अर्थी तिने सुद्धा विचार केलेलाच असेल ना या गोष्टीचा. ती कसली विचार करते? तिचा फक्त एकच ध्यास आहे, मला मूल व्हावं. मी तिला सगळ्या संभाव्य परिणामांची कल्पना दिली, पण यावर तिचं उत्तर काय माहीत आहे? काय? म्हणे दुर्दैवाने तसं काही झालं तर तिच्यासाठी मी घर सोडीन. घर सोडणं ही काही सोपी गोष्ट वाटली? आणि हिने घर सोडलं तर लोक दोष देणार आम्हालाच. मूल होत नाही म्हणून हिला घराबाहेर काढली. मग मी एक सुचवू? सुचव. तू एक. थांब, ती येते. सुनीलला ढोसून गप्प करीत किशोर म्हणाला. नंदाने मिठायांच्या डिशेस आणि केक आणून टिपॉयवर मांडला. घे. किशोर सुनीलला म्हणाला. अरे, आधी मला तुमचं अभिनंदन तर करू देत. खा रे तू, पोटभर खाल्लंस की अभिनंदन पोहोचलं आम्हाला. शिष्टाचार कसले पाळतोस? अरे वा, नको कसं? शिष्टाचारावरूनच तर माणूस ओळखला जातो. तो उठला. अभिनंदन करून दोघांशीही हस्तांदोलन केलं. सुनील आणि किशोर दोघेही बसले. बस ना नंदा, उभी का? सुनील म्हणाला. मग येते, मुलं आत आहेत. नंदा आत जाऊ लागली इतक्यात किशोरची आई मुलांना घेऊन बाहेर आली. पाठोपाठ नोकर आणखी डिशेस घेऊन आला. अरे सुनील, काय रे तुझी मुलं? काय झालं? अरे, चांगली आत बसून मिठाई खात होती, पण नंदा बाहेर आली तर तिथे बसायलाच तयार होईनात, म्हणून इकडे घेऊन आले. किशोर आणि सुनील हसले, पण नंदा हसलीच नाही. प्रसादला मांडीवर घेऊन ती मिठाई भरवू लागली. लग्नाचा हा वाढदिवस खूप आनंदात साजरा करायचा म्हणून नंदाने सुनीलशिवाय कुणालाच बोलवलं नव्हतं.
पण दुपारी सुनीलच्या घरी पाहिलेल्या प्रकाराने तिचा विरस झाला होता. तो लपवण्यासाठी ती हसायचा खूप प्रयत्न करत होती, पण ओढून ताणून देखील हसू चेहऱ्यावर आणता येत नव्हतं. किशोरच्या लक्षात हे येणार आणि रात्री तो याबद्दल विचारणार याविषयी तिची खात्री होती. तो विचारेल तेव्हा त्याला काय उत्तर द्यावं याच्या विचारांनी तिचं उरलं सुरलं अवसानही मावळलं होतं. नंदा बिछाण्यात आल्यावर किशोरने हातातलं पुस्तक ड्रेसिंग टेबलावर फेकलं आणि रागारागाने नंदाला विचारलं, सकाळी ऑफिसला जाईपर्यंत तर तुझा मूड चांगला होता, उत्साहाने नाचत होतीस, मग संध्याकाळी काय झालं ग तुला? काय झालं? किशोरकडे न पाहता चादरीच्या सुरकुत्या मोडीत तिने विचारलं. दुसरे लोक तुझा विरस करतात म्हणून तू फक्त सुनीललाच बोलवलंस. मग तो आला तरी तू सुतकी चेहरा करून का वावरत होतीस? का बोलली नाहीस, हसली नाहीस त्याच्याशी? त्याने अभिनंदन केल्यावर आभार मानणं तर सोडाच, चेहऱ्यावरची कातडी देखील हलली नाही तुझ्या. का? मी विचारतो का? तू म्हणालीस म्हणून मी फक्त त्यालाच बोलावलं. उद्या भावांचा, नातेवाईकांचा होणारा रोष पत्कारून. नंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रड रड. लग्नाचा प्रत्येक वाढदिवस तू रडूनच साजरा केलास. हसण्यासारखं आहेच काय माझ्या आयुष्यात? हरदासाची कथा पुन्हा मूळपदावर. दरवर्षी दुसरं कुणीतरी हा विषय काढून तुला रडवायचं. यावर्षी तूच ते प्रेत पुन्हा उकरून काढलंस. रड, मनसोक्त रड. त्याने चादर ओढली आणि विरुद्ध दिशेला तोंड करून झोपला. किशोरने लवकर आटोपतं घेतल्यामुळे नंदाला बरं वाटलं. टेबल लॅम्प घालवून तीही अंथरुणावर कलंडली, पण झोप येईना. दुसरी प्रियाने आणि सुनीलने कसं सुख घेतलं दुपारी याची कल्पनाचित्रे तिच्या डोळ्यासमोर तरळू लागली. काल सुनीलचं उघडं रेखीव शरीर पाहून तिला कसंसंच झालं होतं. त्याला कडकडून मिठी मारावी, त्याच्या केसाळ छातीवर डोकं टेकून विसावा घ्यावा, त्याच्या भरदार छातीवर आपले अनावृत्त स्तन घट्ट दाबावेत असं वाटलं होतं. आपल्याला काल सुनीलचा मोह का पडला? सुनील आपल्याला पहिल्यापासूनच आवडतो, पण मनात इतकी चलबिचल कधीच झाली नव्हती. झाली असली तरी मन इतकं भारलं नव्हतं. खरंच असं का व्हावं? बरीच वर्षे सतत एकाच पुरुषाच्या सहवासात राहिल्यामुळे परपुरुषाबद्दल आकर्षण वाटत असेल काय? असं मलाच वाटतं की सर्वच स्त्रियांना वाटत असेल. जिला सुनीलसारख्या पुरुषाकडून हवं तेव्हा सुख मिळतं ती प्रिया सुखीच म्हणायला हवी. आपण प्रियाचा द्वेष करतो. खरंच का करतो? तिला मिळतं ते आपल्याला मिळत नाही म्हणून, की तिच्या नादाने सुनील मुलापासून दूर जाईल या भीतीने? याचं उत्तर तिचं तिलाच देता येईना. या साऱ्या मजेतून भलतंसलतं काही होऊ नये म्हणून प्रियाला खबरदारी घ्यावी लागत असेल. आपल्याला तीही भीती नाही, मग आपण सुद्धा. इतक्यात किशोरने झोपेत दीर्घ श्वास घेतला आणि कूस बदलली. ती चपापली. प्रत्यक्ष नवरा शेजारी झोपला असताना आपल्या मनात असले विचार का यावेत? मन शिंदळ असतं. एकांत मिळाला की व्याभिचार करू लागतं. शी, तिला स्वतःचीच लाज वाटली. आपण अलीकडेच सुनीलकडे आकृष्ट होत आहोत असं तिला वाटत असलं तरी ते खरं नव्हतं. तुझा सुनील 3-4 वर्षांनी मोठा असता तर जावई करून घेतला असता असं तिचे वडील जेव्हा सुनीलच्या वडिलांना म्हणाले होते, तेव्हापासूनच सुनीलने
तिच्या मनात कुठेतरी जागा मिळवली होती. म्हणूनच तिने त्याच्या घरी जाणं ठेवलं होतं. सुनीलच्या लग्नानंतर सुनीताला आपली जीवश्च कंठश्च मैत्रीण मानलं होतं. आपलं लग्न सुनीलशी झालं असतं तर? कृपाचा जन्म झाला तेव्हा नंदाच्या मनात हा विचार येऊन गेला होता. आपल्यामध्ये दोष असल्यामुळे आपल्याला मूल होणार नाही हे माहीत असून देखील अर्जुनाशी लग्न होऊन सुद्धा कर्णाची अभिलाषा द्रौपदीला झालीच होती. तसंच काहीसं नंदाचंही झालं होतं. राणेसाहेब परचेसची फाईल घेऊन बोलावताहेत. हा शिपायाकरवी आलेला निरोप ऐकून हाताला मिळाली ती फाईल घेऊन प्रिया सुनीलच्या टेबलाजवळ आली. बस. प्रिया बसली. मी ज्याला सांगितलं होतं त्याने त्याच्या परीने पूर्ण चौकशी केली. लिहिणं न थांबवता सुनीलने सांगितलं. स्थळ कसं आहे? पुढे जायला हरकत नाही. मुलगा कसा आहे? बापाच्या विरुद्ध वागणूक आहे. म्हणजे बाप महाडॅम्बिस तर मुलगा सज्जन आहे. मग लग्न का झालं नाही अजून? बापाच्या 3 रखेल्या आहेत. ज्यांना हे माहीत आहे ते सोयरीक नाकारतात. हा आमदार आहे पण त्याला राजकारणात रस नाही. बापाच्या भीतीमुळे तो राजकारणात भाग घेतो एवढंच. त्याला बिझनेसमध्ये रस आहे. त्याला तो वाढवायचा आहे. येत्या निवडणुकीत कोणत्याही दडपणाला बळी पडून आपण निवडणूक लढणार नाही असं तो परिचितांकडे बोलतो. मग तुमचं काय मत? तुझी नोकरी न सोडण्याची अट मान्य करीत असेल तर होकार द्यायला हरकत नाही. मला तुमच्याकडे थोडं जास्त बोलायचं आहे. त्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. पण मला वाटते ऑफिस सुटल्यावर सी फेसवर. मला वेळेवर घरी जायला हवं. मुलं वाट बघत असतात. आजच वाट बघतील. पूर्वी नव्हती बघत. मी वर्तमानाचा विचार करतो. भूतकाळ विसरून जातो. म्हणजे मी भूतकाळात जमा झाले? तुला समज चांगली आहे. या उत्तरानं ती चिडली. तिचे ओठ रागाने थरथरू लागले. ओरडून ओरडून त्याच्याशी बोलावं, भांडावं, मनातल्या विचारांना वाट करून द्यावी असं तिला वाटलं. पण हे ऑफिस होतं. इथे तिला तसं काही करता येणार नव्हतं. ती उठली. फाईल घेऊन आपल्या जागेवर येऊन बसली. सुनीलचं बोलणं, वागणं तिला विचित्र वाटलं. तो असं तुसड्यासारखं का बोलला? होकार देण्या इतकं चांगलं स्थळ आहे म्हणून? त्याने अट मान्य केली तर आपलं लग्न होणार म्हणून? असा तुसडेपणा करायचा होता तर स्थळ चांगलं असल्याचं प्रामाणिक मत तरी का दिलं? कारण काहीही असलं तरी तिला त्याचा राग आला. तिने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चटकन लक्षात आलं. त्याच्या शर्टाची सर्व बटणं लावलेली होती. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.